साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। आठवड्याचा बाजार करून घराकडे निघालेल्या पती-पत्नीच्या मोटरसायकलला टेम्पोची पाठीमागून धडक बसल्याने अपघात झाला। या दाम्पत्याचा त्यात मृत्यू झाला। ही घटना रविवारी 22 मार्च रोजी सायंकाळी 6च्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवरील देशमुख वस्तीजवळ घडली। रामचंद्र पांडुरंग बनसोडे वय 60, लक्ष्मी रामचंद्र बनसोडे वय 55, दोघेही राहणार बामणी तालुका सांगोला अशी मृतांची नावे आहेत। रामचंद्र बनसोडे आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मी रामचंद्र बनसोडे हे दोघेही रविवारी सांगोल्याचा आठवडा बाजार करून मोटरसायकलवरून बामणी येथे घराकडे जात होते। दरम्यान पंढरपूर रोडवरील देशमुख वस्ती येथे वळणावर पाठीमागून भंगार भरून येणाऱ्या टेम्पोने त्यांना जोराची धडक दिली। वळण असल्याकारणाने ट्रक चालकास त्याचे वाहन कंट्रोल करता आले नसावे, त्यामुळे समोरील मोटरसायकलला धडक देताच टेम्पो आडवा झाला। त्यानंतर त्यातील भंगार रस्त्यावर पडले। मोटरसायकल चालक रामचंद्र बनसोडे हे भंगार खाली सापडल्याने परिसरातील नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने तसेच क्रेनच्या सहाय्याने भंगार बाजूला काढून रामचंद्र बनसोडे यांचा मृतदेह बाजूला काढला, तर त्यांच्या पत्नी देखील यामध्ये गंभीर जखमी झाल्याने मृत पावल्या।